नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगरमध्ये अपघात, 8 वर्षीय चिमुकला जागीच ठार। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर शहर हद्दवाढ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर येथे हायवा टेम्पो खाली 8 वर्षीय चिमुकला असद शेख राहणार हैदराबाद या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे। त्या ठिकाणी असद गौस शेख हा 7 ते 8 वर्षाच्या मुलाने त्याच्या डोक्यावरून चाक गेला, तो जाग्यावर मृत्यू झालेला आहे। त्याचा मामा इरफान बागलकोटेने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने याला टेम्पो, त्यामध्ये माती, रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळा उडता दिसत नाही। टेम्पोवाला सुद्धा सावकाश चालवायची गरज आहे। एवढे खड्डे असताना जोरात चालला, त्या धक्का लागला ते खाली कोसळला। मागचा चाक त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला आहे। त्यासाठी त्या मुलांनी, त्याच्या आईंनी हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मिळाले म्हणून सोलापुरात भावाकडे आईकडे आली होती, पण आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुलला जात असताना हे अपघात घडलेला आहे। अतिशय दुर्घटना घडलेली आहे। त्याच्या आईला 3 मुलं आहेत, त्यातला हा मुलगा आहे। अतिशय दुःखाचा डोंगर आमचा कोसळलेला आहे। योग्य ते कारवाई त्या टेम्पोवर व्हायला पाहिजे। मला तर असं वाटतं टेम्पोला टेम्पोचे कागदपत्र वगैरे आहेत की नाही काय माहीत नाही। याची सखोल चौकशी पोलिसांनी करून योग्य ते कारवाई त्याच्यावर करावी अशी माझी अपेक्षा आहे। आज एक गरीबाचा लहान बाळ गेलेला आहे, त्यांना न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे। कारण हे त्या ठिकाणी महानगरपालिका सुद्धा प्रशासन तर लक्ष देण्याची गरज आहे। रस्ते एवढा खराब झाला आहे त्या ठिकाणी, माणसाला चालता येत नाही, यासाठी त्यांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे। अजून किती बळी घेणार हे सांगता येत नाही। मोठे जड वाहतूक वाहन इथूनच जातात, ह्याच्यावर सुद्धा काहीतरी पाबंदी घालायला पाहिजे। त्या ठिकाणी जड वाहतूकचा लाईन नाही आहे, कच्चा रस्ता आहे। लोकांनी टोल चुकवण्यासाठी इथून सुद्धा जातात कुंभारला जाण्यासाठी। यासाठी विनंती करतो प्रशासन याच्यावर योग्य तो कारवाई करा। आज त्या आईचं बघून तो बेशुद्ध पडली, तिची आई बघून सर्व मेंदू बाहेर आलेला आहे बाळाचा, ते बघितलं की आई सुद्धा बेशुद्ध झालेली आहे। यासाठी मी याचा निषेध करतो, अजून तो योग्य ते कारवाई करा अशी माझी विनंती है। ये मेरे भांजे को लेकर, दोनों भांजे को मैं घरकुल के पास जा रहा था। ये डंपर वाला एकदम साइड से चल रहा था, अचानक बीच में आया, गाड़ी को पीछे से धक्का लगा, वो एकला गिरा नीचे, उसके ऊपर से चाक पे गई, छाती पर से जाके। कहाँ जा रहे थे? घरकुल को। कहाँ से? इधर नई जिंदगी फयाज कैंटीन के पास से घरकुल, ये अभी आधा घंटा पहले हुआ। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।